स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर मी आज बनवणार आहे थंडगार असा मठ्ठा। बऱ्याच लग्नामध्ये मठ्ठा हा बनवला जातो, म्हणजे आपण मसालेदार जेवण केल्यानंतर मठ्ठा पिलेला हा शरीरासाठी पाचक असतो। तर सुरू करूया रेसिपीला। इथे मी असं 1 वाटी घट्ट दही घेतले। जर तुमचं दही असं घट्ट होत नसेल, पातळ होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी त्यावर एक व्हिडिओ बनवल। आता मी हे दही एका पातेल्यात घेते। आता मी हे दही रवीने घुसवून घेणार आहे। तुम्ही हवं तर मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता। दह्यामध्ये मी आता माठातलं थंड पाणी टाकते। 1 ग्लास पाणी टाकते। सुरुवातीला पाणी कमीच टाकायचं, नंतर हवं तसं पण आपण पाणी ॲड करू शकतो। इथे मी हे 2 ते 3 मिनिटं रवीने घुसवून घेते दही। यासाठी लागणारी चटणी तयार करून घेते। त्यासाठी 1 छोटी मिरची घेतली, 2 अद्रकचे तुकडे घेतले आणि थोडीशी कोथिंबीर। आता याला मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते। मठ्ठ्यामध्ये टाकायचे आता अर्धा चमचा जिरे पावडर, 1/4 चमचा हे आपलं साधं मीठ आहे आणि अर्धा चमचा टाकते काळं मीठ। यामुळे आपल्या मठ्ठ्याला खूप छान टेस्ट येते। आणि 2 ते 3 चमचे साखर आणि मगाशी बनवलेली चटणी आता यामध्ये टाकते। मसाले टाकल्यावर पुन्हा 1 मिनिट आता रवीने मी हे मिक्स करून घेते। तुम्हाला जर मठ्ठा लगेच प्यायचा असेल तर तुम्ही यात आईस क्यूब टाकून लगेच हा मठ्ठा पिऊ शकता, किंवा मग आता हा मठ्ठा मी असाच फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणार आहे, म्हणजे आपण जे मसाले टाकले त्याची छान टेस्ट आपल्या मठ्ठामध्ये उतरते। मठ्ठा पिण्यासाठी इथे आता तयार झालेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया असेच नवीन रेसिपीमध्ये।